अगं काय किती किती केलंयस तू हे? बरं तू आता सगळ्यांसोबत जेवायला बस. अगं नाही नाही, आपण नंतर बसू. जाऊ दे अगो ना. नाही, घरच्या लक्ष्मीचा मान पहिला असतो. मग घरच्या लक्ष्मीला पहिल्या पंक्तीला बसायचा मान कधी मिळणार? अगं नको. संकट बस. या, ऐक 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 माझं. बरोबर आहे कृष्णाचं. बस तू बस बस. काय ग, आणि मनापासून जेव बर का. तू पण बस ना. नाही नाही नाही, तुम्ही सगळे पोटभर जेवलात म्हणजे माझं पोट भरल बघ. तू पण ना. चला आता करा सुरुवात. वा. तुझ्या हाताला अमृताची चव आहे ग. लक्ष्मी, मनात प्रेम असलं ना की असं अन्नात उतरतं बघ. माझी शारदा पण असंच मायेनं स्वयंपाक करते. तिच्या हाताला इतकी चव आहे ना, खानावळीत आलेली माणसं एकदम तृप्त होऊन जातात बघ. मला येत होतो सगळा स्वयंपाक, मी तिला मायेनं शिकवला आणि तीही प्रेमानं शिकली. आमच्या नशिबी हीच फुकटची माया. पैशाची माया उमऱ्याच्या बाहेरच राहील. संतोष, हे बघ बाळा, असं पोटात अन्न जाताना ना राग द्वेष मत्सर पोटात जाऊ देऊ नये. अंगाला अन्न लागत नाही बघ. आणि आई वडिलांनी तुला एवढं वाढवलं घडवलं, एवढं शिकवलं, मग जी काय माया गोळा करायची ती स्वतःच्या हिमतीवर करायची. हा, माझं लक्ष आहे बरं का तुझ्याकडं. आणि संतोष, माझ्या मैत्रिणीला त्रास देऊ नकच बरं. माझी गौरी आहे ना, तुला कायद्याचा बडगा दाखवी. तुझ्यासारख्या बऱ्याच जणांची खोड मोडली आहे तिनं. अगं कृष्णा, मला सांग, मिनीचं काय चाललंय सध्या? अगो माझी मिनी आता कॉलेजात जायला लागली. तिच्या भाषेत सांगायचं होतं ती अभ्यासात टॉपर आणि मैदानात फायटर आहे. कृष्णाई, आई म्हणतात ना, अगदी तसंच. अन्नपूर्णाचा हात खरंच तुम्ही. आवडलं तुला? अगं पोळी संपली की तुझी. थांब, भारती तुला. कृष्णाई नको नको, अहो नको मला जास्तीचं. अहो मी 2 पोळ्या शिल्लकच हा खाल्ल्या. बाई, जेवताना मोजमाप करायचं नसतं, अंगाला लागत नाही. घे अगं खा. अहो बरं ठीक आहे. कृष्णाई, आमटी 1 नंबर झालीये. आवडली तुला? अरे हो. मग तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहात. कोणत्या पक्षाकडून? कोणी दिलं तुम्हाला तिकीट? हे बघा, काही वाटेल ते झालं ना तरी जनसेवा पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळणार नाहीये. ओके नाही पप्पा? अर्थातच यांना तिकीट द्यायचा मूर्खपणा कोण करेल? मला तिकीट कोण देणार आणि नंतर मी काय करणार लवकरच कळेल तुम्हाला. आणि हो, तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची. आणि आता हा जयघोष थांबला नाही पाहिजे. निलांबरी गाडे पाटलांचा, निलांबरी गाडे पाटलांचा, निलांबरी गाडे पाटलांचा, निलांबरी गाडे पाटलांचा, निलांबरी गाडे पाटलांचा. भावना, कालच तुला म्हणाले होते ना, उद्याची सकाळ तुझ्यासाठी खूप मोठा धक्का घेऊन येईल. माझ्या या चालीने पायाखालची जमीन सरकली असेल तुझ्या, पण रात्रीपर्यंत तुला असे धक्के देणार आहे मी की घेरी येऊन पडशील तरच नाव लावेन निलांबरी अधिराज गाडे पाटील. च्या पक्षाकडून हिला कोणी उमेदवारी देणार नाही. मग नेमकं कोणत्या पक्षाकडून ही उभी राहणार? ओ गुबू गुबू, चला आता.
सर नमस्कार. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. माझे वडील हाताबाहेर चालले आहेत. या बुटावर त्या बुटावर करायला मागे पुढे नाही बघत. एक नंबरचे शेंडा लावण्यात पटाईत आहेत. तुम्हाला काय सांगू. माझ्या मुलाचं पेटंट त्यांनी स्वतःच्या नावावर तर केलंच, वर आता इन्व्हेस्टर शोधून कंपनी पण काढली आहे त्यांनी. कारखाना सुरू केलाय. हे जर का असंच चालत राहिलं ना तर त्यांचं 1 काय 2 काय 3 मजली घर तयार होईल. हे बघा, तुम्ही मला मदत करणार आहात का नाही हे मला स्पष्ट सांगा. लवकर काहीतरी करायला हवं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. संतोष, तुझ्या बापाला जेवढं उडायचं आहे तेवढं उडू दे. तो जेवढा उंच उडेल तेवढ्याच उंचीवरून तो तोंडावर आपटणार आहे. आणि हो, त्याला माहित नाही, जोपर्यंत हा दिग्विजय देशमुख जिवंत आहे तोपर्यंत तुझा बाप ताठ मानेनं जगू शकणार नाही, किंवा मी त्याला जगू देणार नाही. ही जबाबदारी माझी. सिद्धिराज, काय झालं? तुम्ही अशा फेऱ्या का मारताय? ते हवंय का तुम्हाला? मला प्रचंड टेन्शन आलंय अगं. कसलं टेन्शन? नीलांबरी बहिणी निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. सकाळी काय सुनावून गेलं आपल्याला माहितीये ना. खरंच असं काही घडलं तर? सिद्धिराज, नीलांबरी बहिणी फक्त बोलून गेल्या की त्या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. त्यांना काही अजून तिकीट वगैरे नाही मिळालंय. आणि जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा त्या निवडून येणार आहेत का? त्यांच्याकडे काय असं निवडून यायला सांगा. आणि आपल्याकडे जनसेवा पक्षाचा वर्षांचा पाठिंबा आहे. सगळ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. सगळे तुम्हाला इतकं मानतात. काकांनी इतके वर्ष काम केलंय. त्या सगळ्यांचा पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. मग असं असताना नीलांबरी वहिनी कसं काय निवडणूक जिंकू शकतील? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. निवडणूक त्या जिंकणार नाहीत. बघ भावना, हे जितकं दिसतं तितकं सोपं नाहीये. राजकारणात कधी कुठला डाव पलटेल याची काही गॅरंटी नसते. आणि नीलांबरी बहिणींनी आपल्या श्रद्धांजलीचं पोस्टर लावलं होतं अगं. पेटून उठल्या त्या आपल्या विरोधात. त्या बाईचा टाळकच सटकलाय असं मला वाटतं. खरंच ती कुठल्याही थराला जाऊ शकतात त्या. आणि भावना, खरं सांगू का, माझी अशी खूप इच्छा आहे की तू निवडून यावंस या निवडणुकीत. आपल्या सासवडला तुझ्यासारखं नेतृत्व मिळायलाच पाहिजे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, नक्की पूर्ण होणार. आणि राहिला प्रश्न नीलांबरी वहिनी जिंकण्याचा, तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की नीलांबरी वहिनींनी किती प्रयत्न केले तरी विजय कायम सत्याचाच होतो. पण भावना अगं, भावना, आई हाक मारतायत, मी जरा आलेच. पण तुम्ही नका एवढा स्वतःला त्रास करून घेऊ. हा, आले. भावना, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. ज्या दिवशी ते हेलिकॉप्टर आकाशात होतं त्या दिवशी ना धुकं होतं ना पाऊस. वातावरण एकदम नॉर्मल होतं, व्हिजिबिलिटी होती. म्हणजे एवढं सगळं व्यवस्थित असताना एखादं हेलिकॉप्टर अचानक असं कसं काय ब्लास्ट होऊ शकतो? नीलांबरी वहिनी एवढ्या कॉन्फिडंट आहेत याचा अर्थ नक्कीच त्यांना कुठल्या तरी पक्षाचा पाठिंबा असणार. आणि तोच पक्ष या ऍक्सिडेंट मागे असला तर मात्र भावनाच्या जीवाला आणि पदाला धोका आहे. सिद्धू असं शांत बसून नाही चालणार. काय वाटेल ते झालं तरी तुला या प्रकरणाचा छडा लावावाच लागेल. फार वेळ नाहीये तुझ्या हातात. जे काही करायचं आहे ते त्वरित तात्काळ ताबडतोब.